दिनांच्या खूप खूप शुभेच्छा देतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण भाषणं केली, कविता केली, मला खूप छान वाटलं. कारण तुम्हाला त्या शिक्षकाबद्दल काय बोलायचंय ते तुम्ही शब्दात न बोलता त्या कवितेत बोलून दाखवलं. कारण त्या शिक्षकाने तुमच्या एवढं प्रेम केलेलं आहे, तुम्ही त्या शिक्षकांना तेवढं ओळखता. असं असतंय, तुम्ही प्रसंग असे येतात, उद्याच्याला तुम्ही 8वी 9वी 10वीचे मुलं भावी डॉक्टर असतात, इंजिनियर असतात, IIT असतात किंवा MPC एखादे चांगले अधिकारी असतात. अशा वेळेस तुमची आपल्या शिक्षकाची भेट झाल्यानंतर दिसतं तुम्ही म्हणलात हे आमचे सर आहेत. त्या शिक्षकाला किती आनंद होतो. तुम्ही आम्हाला नाही कधी बोललात तरी चालेल, पण ज्यावेळेस तुम्ही आमच्यात एकच जर अधिकारी म्हणून कुठं वावरत असाल, आम्हाला 4 माणसामध्ये सांगता येतं, आमच्या मित्रांना सांगता येतो, माझा विद्यार्थी आज हा एक चांगला अधिकारी आहे. आता मी प्रत्येक वेळेस सांगतो, आपल्या शारदा सेमीला ओपनिंग होऊन 4 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, तरी पहिली बॅच होती. त्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी डॉक्टर होतो, परीक्षेला पात्र झाला, त्याला MBBS कॉलेज सुद्धा भेटलं. मला खूप अभिमानाने मी सांगतो सर्वांना, आमच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी 4च विद्यार्थी होते, 4ही विद्यार्थ्यांमधून तो MBBS साठी पात्र ठरला आणि त्यांनी 635 मार्क घेतले. एवढा आनंद होतो आम्हाला की आम्हाला कोणताही आनंद आम्ही तो बोल करू शकणार नाही, इतका आनंद होतो आम्हाला. कधी आनंद होतो तुम्हाला सांगतो दुसरं, या शिक्षकांना तेव्हा आनंद होऊ शकतो तुम्ही चांगले मार्क घेतले पाहिजे, तुम्ही एक चांगलं काम तुमच्या हातून झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस एखाद्या पदावर असता, तुमचा गौरव झाला पाहिजे, तुमचा सत्कार झाला पाहिजे. आणि आम्हाला एखाद्या वेळेस पेपरला, टीव्हीला न्यूजला आली, आमचा विद्यार्थी या जिल्ह्याचा एखादा अधिकारी मोठा आहे किंवा डॉक्टर आहे, त्याच्या हातून समाजसेवा होते, खूप आनंद होतो. म्हणून आपण शिक्षक दिनाचं हे महत्व जाणायचं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आईचं, पहिले आपली आई आहे. आपण रोज, तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगतो, आपल्याला संस्कार कुठून तयार झाला पाहिजे, संस्कार आपल्याला कुठून तयार झाले पाहिजे, आपल्या रोज आई वडिलांचं दर्शन घेतलं पाहिजे. आपल्या आईचं वडिलांचं दर्शन केल्याशिवाय आपण शाळेतच यायचं नाही. त्यानंतर आल्यानंतर आपल्या गुरुनी जे सांगितलंय, कोणताही गुरु तुम्हाला चांगलं सांगतो, पण आपल्या प्रत्येक गुरुनं सांगितलं तसं काटेकोर पालन करायचं. कारण प्रत्येक गोष्ट ही आपल्याला गुरु चांगला मार्ग दाखवतो. तुम्ही पहा, शिवाजी महाराजांना गुरु होते, सर्वांचा इतिहास पहा, आध्यात्मिक क्षेत्रात रामायणामध्ये सुद्धा वाल्मिकी ऋषी असतील, प्रत्येकांना गुरु होते. ते गुरु सर्वांना चांगला मार्ग देतात आणि चांगला मार्ग शिष्याने सुद्धा त्याचं चांगल्या पद्धतीने ऐकलं पाहिजे. ते जिथं अडचण असेल तिथे विचारलं पाहिजे. कारण आज शिक्षक दिनानिमित्त जास्त बोलणार नाही, कारण वेळेच्या अभावी, कारण विद्यार्थ्यांनी खूप अशा चांगल्या पद्धतीने स्पीच पण केले, मला आवडलं. कारण या सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी जे आपल्या कविता केल्या त्या खूप छान केलेल्या आहेत. परत एक बार मी वेळेत ज्या शिक्षकांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने शिकवले आणि आपले शिक्षक शिकवतात, आपला रिझल्ट तुम्हाला माहित आहे, यावर्षी 10वी बोर्ड परीक्षेचा 3 वर्ष 100% रिझल्ट आहे. याही वर्षी आपण असं रेकॉर्ड करणार आहे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. ते सुद्धा आपल्याला सर्व शाळेला सुद्धा माहिती होणार आहे की 10वीचे विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात, त्यांच्यासाठी सर्व शिक्षक चांगले शिकवतात. सर्वच वर्गाला, म्हणजे 5वी पहिली पासून ते 10वीच्या वर्गाला शिकवणारे शिक्षक खूप छान आहेत. म्हणून मी त्यांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. एवढेच बोलून माझे 4 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.